आपले दादा त्याच्यात गेले. पण आज व्हीएसआरच्या माध्यमातून सीएमांची फ्लाईट तिथे घेतल्या जातात, सगळ्या मंत्र्यांच्या फ्लाईट घेतल्या जातात, तिथं दुसरे उपमुख्यमंत्र्यांच्या फ्लाईट घेतल्या जातात. त्यांच्या सेफ्टीबद्दल तर आपण विचार केला पाहिजे. एक नेता आमचा गेला, पण बाकी नेत्यांचं काय? मग ह्या व्हीएसआरला अजूनपर्यंत का परवानगी दिली जाते? त्यांचा एवढा होल्ड ह्या गोष्टी समोर आल्या. फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन 12 तास गॅप लागतो. जर मी पायलट असेल आणि मी जर उडवलं असेल तर 12 तासानंतरच फ्लाईट उडू शकतो. पण ही कंपनी व्हीएसआर कंपनी हे जे रिपोर्ट असतात एफडीटीएल हे मॅन्युपुलेट करतात. हे साधे रेकॉर्डर असतात, त्यात कॉकपिटमध्ये काय झालं, संभाषण काय झालं याची माहिती आपल्याला देता येते. व्हीएसआर मध्ये कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सिस्टम हे बंद ठेवलं जातं. त्यानंतर चेकलिस्ट टेकलॉग हा मेंटेन नीट केला जात नाही, तर मॅन्युपुलेट केला जातो. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर एसओपी त्यांचं कुठेही नाही. आणि कॉस्ट कटिंग मध्ये हे महाशय ही कंपनी अतिशय माहीर आहे. जे विमान